वाव, काय कमाल भाजी झाली आहे. मस्त हा स्वानंदी, खूपच मस्त. ए मणी, तुला खरं सांगू का, तुझी बायको आहे ना स्वानंदी, ती कशीही असली, अगदी कशी म्हणजे भांडखोर, ॲरोगंट, डॅडवर आरोप करणारी, आमच्या घरात फूट पाडणारी, कशीही असली तरी स्वयंपाक कमाल बनव. म्हणूनच ना आम्ही तिला आमच्या घरात मोलकरीण कम कुक म्हणून ठेवलंय. काय स्वानंदी? संचिता, मणी, नुसतं बघतोयस काय? जेवायला घे ना. नाही नको साहेब, मला बरीच काम आहे, मी निघतो. आणि इथे घरात कोणी माझ्या जेवणाची काळजी करू नका, मी बाहेर बघेन काय ते. आणि संचिता, जेवण चांगलं बनवणारी व्यक्ती सुद्धा चांगलीच असायला हवी असा काही नियम नाही. त्यामुळे चांगलं जेवण बनवून आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न कोणी करू नये. साहेब येतो. हे वाव, स्वानंदी, जेवण छान झालंय. मणी सर, मणी सर, का मारूनही मणी सर थांबले नाही. आमच्या घरात फूट पाडणारी, कशीही असली तरी स्वयंपाक कमाल बनव. गेला गेला मणी गेला, निसटला ग तुझ्या हातून तो. आता परत कधीही येणार नाही तुझ्याकडे. त्यामुळे स्वानंदी, मणीकडून नवऱ्यासारख्या वागण्याची अपेक्षा करू नकोस आता. इट्स ओव्हर बिटवीन यू बोथ स्वानंदी. सो जस्ट ऍक्सेप्ट द फॅक्ट बेबी. काय मम्मा, बरोबर बोलतीये ना मी? हो ना. अगं, अशी घर फोडणारी बायको असेल तर कोणता नवरा टिकेल? तरी मणी बराच सहनशील आहे, म्हणून ही एवढी तरी टिकली. पण आता हिचे खरे रंग कळले ना, आता तिला भीक नाही घालणार तो. ही अशीच राहणार आयुष्यभर एकटी. नाही मम्मा, एकटी कशाला राहिली? तिच्या वॉर्डन मॅम आहेत की, त्या सांभाळ करतील तिचा. अगं पण बाळा नाव वॉर्डनचं लावणार का? ए कामचुकार, तुला वॉर्डन कडे जायचं असेल तर निघून जा हा. पण इथे आउट हाऊस मध्ये राहायचं असेल तर आमच्या घरातली सगळी कामं करायला लागतील तुला. नोकरांना फुकट राहायला आम्ही धर्मशाळा नाही बांधली आहे. तेव्हा घरातली सगळी कामं नीट करायची, आणि जर ती नीट केली नाहीस ना, तुला हकलवून द्यायला मागे पुढे बघणार नाही मी. पण मम्मा, हिला जर आपण हाकलून दिली तर हिच्या या बाळाचं काय होईल हो? हे बाळ सुद्धा मणीसारखंच अनाथ म्हणून जन्माला येईल का? हो मग. अगं, ह्यांच्यासारखे राजा हरिश्चंद्र दरवेळेला थोडी भेटणार आहेत. मॅडम, मी जाऊ का? घरातली सगळी कामं झालेली आहेत. कामं झाली? हं, माळी काकांनी खत आणून ठेवले, ते बघ तिकडे. ते उचल आणि स्टोर रूम मध्ये ठेव. चल चल, ते उचल, कामाला लागा, जा. जाग.
शेण. मॅडम, अहो, तुम्ही तर खत म्हणाल्या होत्या, हे शेण आहे. मग तुझ्या गावाकडे फर्टिलायझर म्हणून काय प्लास्टिक युज करतात, शेणच युज करतात ना? कशी आहेस ग स्वानंदी? गावाकडची आहेस ना तू? मग एवढं बेसिक नाही कळत तुला? पण मॅडम, मणी सर स्टोर रूम मध्ये राहतायत ना, हो त्यांना त्रास होईल या शेणाचा. अगं मग कुठे नेऊन ठेवणार आहेस ते शेण? आमच्या बेडरूम मध्ये की ह्यांच्या स्टडी मध्ये? आणि आमच्यात ना स्टोर रूम मध्येच ठेवतात हा सामान सगळं. आता मणी तिकडे राहतो, त्याला आम्ही काय करणार? तुमच्यात झालेल्या भांडणामुळे तो राहतो तिकडे. आणि हे बघ, मला ना उलट उत्तरे दिलेली अजिबात चालत नाही. उचल आणि ते स्टोर रूम मध्ये नेऊन ठेव. मॅडम, पण मणी सर. स्वानंदी जा ग, नोकऱ्या नको करू. चल हे बघ, ते उचल आणि स्टोर रूम मध्ये ठेव, नाही तर या घरात ना चालती हो. चल चल पटकन, काय ते एक ठरव. चल चल पटकन, वेळ नको काढूस. बापरे, मणी सर या खोलीत रात्रभर राहिलेच कसे? त्यांना किती त्रास झाला असेल. मणी सर इथे या खोलीत राहत आहेत. म्हणजे तुझी काय अपेक्षा आहे? डॅडनी तुझ्या लाडक्या मणी सरांसाठी 7 स्टार हॉटेलमध्ये स्वीट रूम बुक करायची? हे स्वानंदी, अगं तुझा मणी या घरचा नोकर आहे, तो इथेच राहणार. हाऊ स्टुपिड बेबी. सरपोतदार आहेत ना, ते राजा हरिश्चंद्र आहेत. याचा अर्थ हा नाही होत की तुम्ही दोघा आश्रितांनी इकडे राहून आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटाव्या. हे बघ, इथे राहायला दिले ना नशीब समज. ठेव तिकडे शेण.